नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगलिखित करार एका लग्नाचा भाग 99. हां, बोल आता घडाघडा. उगाच फुटेज का खात आहेस? अभि तिच्यावर परत बरसला. तसं सुहासने तिला रिलॅक्स हो म्हणून नजरेनं खुणावत बोल असंही सुचवलं. तसं तिने डोळ्यांनीच त्याला होकारार्थी मान हलवली. भैया, अरे सर्वेश आणि केतू हे फक्त चांगले मित्र आहेत. तू उगाच त्या सर्वेशला घाबरून ठेवलं आहे. तसं मेन मुद्द्यावर आकांक्षा सरकली. फक्त एवढंच मला सांगायचं आहे की तो खरंच चांगला मुलगा आहे आणि तू समजतोय तसं काही नाही. आणि काय मी समजतोय आकांक्षा? आज तो तिला छुटकी न म्हणता आकांक्षा म्हणतो, तेही रागात. त्यामुळे ती थोडी घाबरून मागे सरकते. हो ना. आता त्या दोघांवरचा राग आपल्यावर काढायचा. म्हणजे अरे हेच की सर्वेश आणि केतू. ती हळूच पुटपुटली. तसं अभिने तिच्याकडे भुवई उंचावली. म्हणजे अरे केतू तशी नाही आपली, हे तुलाच काय, मलाही माहीत आहे. पण तो सर्वेश ही चांगला मित्र आहे रे. तिला सर्वेशी कीव येत असल्याचं तिच्या बोलण्यातून जाणवत होतं. काय चाललं आहे? काय सारखं सारखं सर्वेश सर्वेश पुराण चाललं आहे आज? अभिने मात्र तिचं ते नाव ऐकून पुरता वैतागला होता. हे बघ, तुला जसं वाटतंय, म्हणजे तुम्ही असा तर्क लावला आहे की सर्वेशला घेऊन मी केतूसाठी पॉसेसिव्ह आहे, तर लेट मी करेक्ट ऑफ ऑल युअर माइंड. थोडा राग, थोडी शांतता चेहऱ्यावर आणत तोच पुढे बोलतो. सुहास आणि आकांक्षाही आता तो काय बोलतो याकडे लक्ष द्यायला लागतात. मी फक्त पॉझेसिव्ह आहे, ओव्हर पॉझेसिव्ह नाही. आणि पॉझेसिव्ह असणं हा काही गुन्हा नाही. ही आलेली मनातून एक खूप नॅचरल भावना आहे. प्रत्येकाच्याच मनात ती असते. पण कुणी ते उघड उघड दाखवतं, तर कोणी मनातल्या मनात झुरत राहतं. हां, मला ते मनातल्या मनात झुरता येत नाही, कारण माझ्या चेहऱ्यावर क्लिअरली माझ्या मनातले भाव दिसतात. तो आपला मुद्दा पटवून द्यायला लागला. आता राहिला प्रश्न सर्वेश आणि केतूच्या मैत्रीचा. तर आय हॅव नो प्रॉब्लेम फॉर देअर फ्रेंडशिप. फ्रेंड्स तिला तेही मेल असणारच. आपण या जगात वावरतोय. आत्ताशी कुठे तिच्या कॉलेज लाईफ सुरू झाली आहे. हे मलाही समजत आहे. उद्या आम्ही सिनियर गेल्यावरही तुम्ही याच कॉलेजमध्ये असणार आहात दोघी. त्यामुळे तुम्हा दोघींनाच पुढे सगळ्यांना फेस करायचं आहे. यावेळी नवीन स्टुडंट्स तुम्हाला भेटणार, नवीन मित्रमैत्रिणी होणार. शेवटी हे आयुष्य आहे. पण मी असं आंधळेपणाने वागू सुद्धा शकत नाही ना. सर्वेशच्या मैत्रीचा मला प्रॉब्लेम नसला तरी तो नक्कीच इतका चांगला आहे का, की जसं मी, सुहास आणि आकाशने ऐश्वर्यासारख्या नालायक मुलीमुळे मैत्रीत दगाफटका खाल्ला तसा खायला लागेल, हे तरी ॲज अ तिचा नवरा, तिचा प्रियकर, तिचा सर्व काही म्हणून मी त्याची परीक्षा घ्यायला नको का? की तुम्हालाही खास करून केतकीला त्याचा त्रास झाल्यावरच मग बोलू? असं नाही ना चालणार. माणूस आहे मी यार. एरवी आपण दूध गरम लागलं तर ताक फुंकून पितो, ही म्हण ऐकतच असतो. मग तसंच खरं मी वागतोय, तर एवढा प्रॉब्लेम काय? आज पहिल्यांदाच त्याने आपल्या मनातील खदखद त्या दोघांसमोर दाखवली. ऐश्वर्यासारखे नालायक मुलीला आपण ओळखू शकलो नाही, हे शल्य अजूनही त्याला टोचत होतं. पण तो व्यक्त झाला नव्हता कालपासून, जे आता त्याच्या बोललेल्या प्रत्येक शब्दातून जाणवत होता. ओ, त्याचं सर्व बोलणं ऐकून समजून घेऊन सुहासने केसातून हात फिरवला. तू हे सगळं त्या ऐश्वर्यासारख्या मुलीसारखं आपण फसलो तसं केतू फसू नये या काळजीनं करतोय तर. सुहासच्या चेहऱ्यावर अभिमानही दिसत होता की आपला मित्र आपल्या बहिणीसाठी एवढा प्रोटेक्टिव्हही आहे. पाहून किती काळजी आहे केतकीची त्याला, हे सरळ सरळ दिसतही होतं. आकांक्षाही ते ऐकून आता बऱ्यापैकी रिलॅक्स झाली होती. केतू आणि खास करून सर्वेशी तर आता आपल्या भैयाकडूनची चिंताच मिटली होती. त्याचा प्रत्येक शब्द ती काळजी पाहून. हो, आणि अजून एक कारण आहे. त्याने तसं शांत करत स्वतःला आपलं ब्लेझर नीट करत खाली मान घालून म्हणाला. अजून काय? पण हे दोघे परत काळजीने व्यापले. आता काय अजून कारण असेल असा विचार करून धडकीही भरली काही सेकंदासाठी का होईना. त्यांना कारण अभिचा स्वभाव केतूप्रती असलेला त्यांच्या लक्षातच येत नव्हता. येत जो नव्हता पटकन. ते सर्वेश मला खूप घाबरतो म्हणून.
अभि आता मान खाली घालून बोलत होता. तसं तसे हे दोघे सुद्धा जरा घाबरले होते. म्हणून काय? तो बोलता बोलता थांबला म्हणून सुहासच वैतागत म्हणाला. उगीच उस्तकता शिगेला ताणत होता अभि. हां, ते तो घाबरतोय मला म्हणून मी फक्त आपलं त्याला घाबरवत होतो. म्हणजे असं मला घाबरणारं पहिलंच कुणीतरी आलंय ना आपल्या कॉलेजला. त्यामुळे मला त्याची गंमत करावी वाटते. तो असा समोर आला की तो हळूहळू बोलत त्या दोघांकडे पाहत बोलला. व्हॉट? सुहास. सिरियसली भैया? आकांक्षा हसत आपल्या दोन्ही तो आकांक्षा हसत आपल्या दोन्ही हात तोंडावर ठेवत म्हणाली. दोघंही एकसाथ ओरडले होते. अरे किती बोंबलताय? तेही एकसाथ? त्यानं कानात बोटे घालून रागारागात म्हटले. सॉरी सॉरी. परत दोघे एकसाथच ओरडले. तसं अभिने रागाने बघितले तर आकांक्षा व सुहास त्याच्यासमोर कान पकडून उभे होते. यू आर सो क्यूट भैया. मला वाटलं खरंच तू त्या दोघांवर रागवला आहेस काय? आणि आकांक्षा उठून त्याच्या गळ्यात पडत हसून म्हणते. मी आणि त्या जोकरवर चिडेल? काहीतरीच असतं तुझं. तसं तोही हसून म्हणतो. आणि मला काय कुत्रा चावलाय जे तुझ्या बहिणीवर सारखं तेही विनाकारण गुरगुरत राहील? हां, हे बरोबर बोललास. तो सुहास मध्येच बोलला. तसा अभिनय काय म्हणत चेहरा वैतागलेला केला. हेच की तू कुत्रा कसा असू शकतो? तू तर द ग्रेट अभिमन्यू देशमुख आहेस. गालात हसत सुहास म्हणतो. सॉरी सॉरी. द ग्रेट पैलवान अभिमन्यू देशमुख. पुढे स्वतःच आपली चूक सुधारून म्हणतो. झालं पीजे करून? आता जाऊ मी? इतका वेळ मिठीत असलेल्या आकांक्षेला बाजूला करून तो खुन्नस देत सुहासला म्हणतो. हो हो, जा ना. आम्ही कुठे रोखले तुला? सुहास मान हलवत हातानेच जाची खून करत म्हणतो. तसं उफ म्हणत अभि दीर्घ श्वास घेत ह्याचं काही होणार नाही असा लूक देऊन तिथून निघून जातो. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. जाऊन जाऊन हा कुठे जाणार? चालला असेल केतूकडे. पाठमोरे अभिला जाताना पाहून सुहास म्हणतो. कारण अभि केतूकडेच जात होता हे तो वळला तसं कळालं होतं. दाद्या? आकांक्षाने त्याचं वाक्य ऐकलं आणि तिने कमरेवर हात ठेवून त्याला रागात पाहिलं. काय दाद्या? मॅडम चला, आपल्याला जबाबदारी आपली पार पाडायची आहे. आता एक कोऑर्डिनेटर नाही आपली. असं बोलून तो जिथे बोटिंगसाठी लाईनमध्ये इतर स्टुडंट्स होते तिकडे गेला. तो योगिताबद्दल बोलत होता हे आकांक्षाला लक्षात येतं आणि हो हो म्हणत तीही त्याच्या मागून जाते. तू तू इथे का आलायस आता? पण इकडे परत अभिला आलेलं पाहून तिच्या कपाळावर आठा पडतात. सर्वेश, तू जा तिकडे. त्या दोघांना मदत लागणार आहे आणि तूही बोट रायडिंग करून घे. पण तिच्याकडे पूर्ण इग्नोर करत सॉफ्ट आवाजात सर्वेशला तो बोलतो तसं सर्वेश घाबरून बरं म्हणून निघून जातो. हे सिनियर आहेत म्हणून काहीही करतात. कायम आपली मर्जी चालवतात. मी घाबरतो म्हणून अजूनच मला हा अभि घाबरवत असतो. पण मी ॲज अ रिस्पेक्ट म्हणून घाबरतो. पण जाताना सर्वेश बडबड करत जातो. त्याचे ते पुटपुटताना हलत असलेले ओठ अभि पाहतो पण गालात हसून इग्नोर करत आपल्या राणीकडे जातो. चल, आपण पण करू ना पॅराडाईज, तो तिला मनवण्यासाठी म्हणतो. पण तू का आला आहेस? ती त्याला रागातच झटकत म्हणते. हे बघ, तुला मला काय ओरडायचे आहे ना ते वर जाऊन ओरड. इथे सगळ्यांसमोर नको ना राणी. तो चोफे नजर टाकत म्हणतो. त्याचे क्लासमेट्स असतात अवतीभोवती जे सध्या त्याच्याकडेच पाहत असतात आणि हसत असतात. त्याला असं मनविताना आणि कुणाची तरी बोलणी खाताना. कारण असं 4 वर्षात तर पहिल्यांदाच घडत होतं. तो कोणासमोर आतापर्यंत नमला नव्हता. मग चूक त्याची असो वा नसो. आणि इथे तर चूक नसताना त्याला झुकावे लागले होते. तसं तिची नजर पडते आणि उगीच इतरांना नवीन विषय नको कॉलेजमध्ये चघळायला असा विचार करून ती तयार होते. हो, पण त्या पॅराशूटमध्ये बसू. ती समोरच्या पॅराशूटला पाहून म्हणते, तेही ॲटिट्यूडमध्ये. तोही मग गालात हसून होकार देतो. तसंही त्याला प्र फक्त फ तसंही त्याला फक्त प्रत्येक राईड्स तिच्याबरोबर एन्जॉय करायच्या होत्या. दोघंही मग त्यात बसून वर जातात. सॉरी, मला माफ कर. वर जाताच पण तिला काही न बोलू देता स्वतःच त्या बलूनमध्ये तिच्यासमोर उठ्या-बशा काढत म्हणतो. यापुढे नाही ओरडणार मी. तो आपली चूक कबूल करत म्हणतो. फक्त मलाच नाही तर सर्वेश्वरही उगाच ओरडायचे नाही.
असं प्रॉमिस कर. ती त्याला उठवत समोर हात करत म्हणते. केतू, तो त्रासून म्हणतो. पण तीही ऐकणार नव्हती आज. त्याच्याकडून ती प्रॉमिस घेऊनच राहणार होती. ओके, ओके. ना मी सर्वेश्वर चिडणार, ना त्याला काही बोलणार. खुश आता? तिच्या हातावर हात ठेवून तो हसून म्हणतो. हां, पण तो तुझ्या जास्त जवळ आला तर मात्र मी जेलस नक्कीच होणार. तो शेवटचं वाक्य हळूच पुटपुटला. "हं?" ती आपल्या दोन्ही भुवया जुळून त्याच्याकडे नाराजीच्या चेहऱ्याने पाहत हुंकार भरते. कारण तिला ते शेवटचं वाक्य कानावर पडलंच होतं. कारण दोघे एकतर त्या बलूनमध्ये होते, जिथे एक चौकट होती, ज्यात फक्त दोघांनाच कम्फर्टेबल उभं राहता येत आणि त्यात आता दोघं बोलता बोलता इतके जवळ आले होते की त्याच्या हृदयाची धडधडही तिला सहज ऐकायला येत होती. "आता काय?" म्हणत तो तिला स्माईल कर म्हणून स्वतःच तिचे ओठ रुंदावतो. कारण तिने ऐकलं असावं आपलं लास्टचं, असं त्याच्या अजूनही ध्यानात आलं नव्हतं. तसं ती हलकी स्माईल देत गाल त्याचे दोन्ही ओढते. ओ, तर आमचे मिस्टर पैलवानजी सर्वेश्वर जेलस फील करतात तर. ती लाडात येऊन बोलते. "ए, काय काय?" तिचे हात काढत तो मागे सरकतो. 2 पावलं मागे म्हणजे. मी कशाला त्या जोकरवर जेलस फील करेल? पण त्यालाही आश्चर्य वाटतं की हिला कसं कळालं की आपण तेच फील करतो म्हणून. महाशय आपल्या मनातील आवाज स्वतःच पोहोचवून बसलेत हे त्यांच्या अजून लक्षातही आले नव्हतं. हो का? ठीक आहे मग. मी पुढची बोट राईड त्याच्याबरोबरच करते. तसंही कधी कधी फ्रेंड्सना पण टाइम द्यावा. ती त्याला चिडवत ती ती वाली किलर स्माईल देत म्हणते, ज्याने आपले अभिदादा तिच्या प्रेमात पडले होते. ओय, तू असं करणार नाहीस हं? पण त्यावर नाराज होऊन तो तिच्या डोक्यामागे हात घालून एकदम स्वतःकडे ओढत तिच्या ओठांचा ताबा घेतो. पहिले काही सेकंद तिला कळतच नाही काय झालं, पण नंतर नंतर तीही स्माईल करून त्याला प्रतिसाद देते. दोघे बऱ्याच वेळ गुंतले होते. श्वास जड झाल्यावर ते मोठ्याने श्वास घेतात आणि हसून कपाळाला कपाळ ती त्याच्या टेकवते. तोपर्यंत बलूनही खाली लँड व्हायला लागलेला असतो. सुहास आकांक्षाही तिथे आलेले असतात. तसं त्या दोघांना पाहून सुहास त्यांच्याही नकळत त्यांचा तो अविस्मरणीय फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद करतो. ते सगळे मग बराच वेळ समुद्रात असतात. सगळ्या राईड्स ते दोघे एकत्र करतात. आधी आधी घाबरणारी केतू प्रत्येक राईड्स त्याच्याबरोबर एन्जॉय करत होती. असेच त्यांचे 2 दिवस जातात. आज शेवटची रात्र असते. ते दुसऱ्या दिवशी सगळे परतीला लागणार होते. आपलं रुटीन कॉलेज लाईफ जगायला. खरं तर एकाही स्टुडंट्सना परत जायची इच्छा नव्हती. अभिने खूप सुंदर अरेंजमेंट केली होती. अभि, केतकी आणि त्यांचं नातं फुलवत असतानाही प्रिन्सिपॉलने दिलेली त्याची जबाबदारी उत्तम प्रकारे निभावत होता. अर्थात त्याला साथ सुहास, सर्वेश, केतू आणि आकांक्षाचीही होतीच. फायनल इयरची मुले हे तर अविस्मरणीय शेवटचे कॉलेजचे दिवस मस्त जगत होते. सर मॅडमही चिल करत होते आणि या ट्रिपचे केलेले नियोजन पाहून कौतुकही अधूनमधून अभि व त्यांच्या टीमचं करत होते. आज शेवटची रात्र म्हणून त्याने क्रूज अरेंज केली होती. सर्व स्टुडंट्स एकाच क्रूजवर आरामात नव्हते. इतकी मोठी ती क्रूज त्याने स्वतःच्या पैशाने अरेंज केली होती. शिवाय पार्टी आणि क्रूजवर बॉन्डफायरही ठेवलं होतं. ज्याला ते हवे तो एन्जॉय करत होता. एकूणच आजची रात्र सगळ्यांची अजून मेमोरेबल होणार होती. क्रूजवर त्याने स्पेशल केतकीसाठी अरेंजमेंट केली होती, जिथे फक्त ते दोघेच राहतील अशी. तिच्याबरोबर त्यालाही प्रत्येक सेकंद जगायचे होते. ज्यामुळे टायटॅनिकची पोज आणि अजूनही अशा पोज ज्याने दोघं एक वेगळं पण अविस्मरणीय क्षण कायम कैद करून घेण्यासाठी आकांक्षाला ॲज अ कॅमेरामन म्हणून हायर केलं होतं. तेही थोड्या वेळासाठीच हं. मग परत दोघे तिथेच आपले प्रायव्हेट मोमेंट स्पेंड करणार होते. सॉरी, मी जरा त्या दिवशी जास्तच बोलून गेले. प्राजू सुहासजवळ येत म्हणाले. सुहासही तेही बिझी असल्याने एकटाच क्रूजच्या एका साईडला सॉफ्ट ड्रिंक घेत होता. विशाल समुद्राचं ते अफाट रात्रीचं रूप आपल्या डोळ्यात साठवत होता. सोबत ऐश्वर्याबरोबर केलेल्या चांगल्या गोष्टीही त्याला आठवत होत्या. तो सर्वांसमोर गेले 2-3 दिवस मी सावरलो आहे असंच दाखवत होता, पण मनातून अजूनही तो त्या डबक्यात असा एकटाच जात होता. पण हो, फक्त पॉझिटिव्ह गोष्टीच आठवत होता. वाईट गोष्टी आठवून तो दुःखी होत नव्हता. आत्ताही तसाच उभा होता की प्राजूचा आवाज आला आणि त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. सॉरी,
मी तुला डिस्टर्ब केलं का? पण तो नुसतंच पाहत आहे, काही बोलत नाही. पाहून शेवटी तीच पुढे बोलायला लागली. नाही, असं काही नाही. बोल ना तू. पण मग भानावर येऊन तो पुढे हसून म्हणाला, आणि हे काय? गेले 2-3 दिवस कुठे होतीस तू? त्यानेच पुढे विचारले. ते मी तिला पुढे बोलायला काही सुचत नव्हतं. एकतर गेले 2-3 दिवस ती स्वतःलाच कोसत होती आपल्या मूर्खपणावर. त्याला प्रपोज करून आपण घोडचूक करून बसलोय असं तिला वाटत होतं. प्रेम तर दूर, पण साधी आता आपल्या चुकीमुळे त्याच्याशी मैत्रीही होणार नाही या विचाराने ती सुन्न झाली होती. तो काय बोलेल आपल्याला? रागवेल का? नीट बोलेल का? अशा अनेक प्रश्नांनी ती त्याला सामोरं जात नव्हती ना बघत होती. आकांक्षा आणि केतकी त्याच्यावर सतत बरोबर असतात म्हणून तिने आपला ग्रुपही चेंज केला होता. ती मोस्टली सर्वेश बरोबर राहायची. तोही एकटाच होता. त्यालाही कंपनी नसल्याने तिचा त्याला काही इश्यू नव्हता. इट्स ऑल राईट. मला कळतंय तू आता कोणत्या सिच्युएशनमधून जात आहे. पण माझ्यासमोर आली असतीस तर मी काही तुला खाल्लं नसतं. त्याने तिला दिलासा देत हसून म्हटलं. नाही, तसंच असं काही नाही. परत ती हडबडली. रिलॅक्स. प्रेमासाठी नाही म्हणालो मी. म्हणजे ते ऑब्व्हियस आहे ना प्राजू. अगं आत्ताच मी कुठे ठेच खाल्ली आहे, की लगेच त्या मार्गावर कसं जाऊ? ते रिबाउंड प्रेम वगैरे यात मला काही अडकायचे नाही. कारण माझ्या ज्या फीलिंग्स होत्या ऐश्वर्यासाठी त्या नॅचरल होत्या आणि खऱ्यासुद्धा. त्यामुळे असे लगेच मी तुला होकार देऊ शकणार नाही. ते तुझ्यावरही अन्यायच होईल ना. मनात कायम ऐश्वर्याबद्दल फीलिंग्स आणि जगासमोर तुझा हात धरलेला. लोकांचं सोड. पण हे माझ्या मनाला व बुद्धीलाही कधीच नाही पटणार. आणि तुला आवडेल का माझं असं वागणं? हे अप्रत्यक्षरित्या तुझी फसवणूकच आहे, जे माझ्याकडून नाही होणार, त्याने तिला स्पष्ट केलं. 2 दिवस खरं तर त्याने कुठेतरी तिचे ते पीजे मिस केले होते. ती तशी कॉलेजमध्ये कायम केतू व आकांक्षाबरोबर असायची. त्यामुळे तिचं अस्तित्व तेव्हा नव्हतं इतकं जाणवलं असलं, तरी या 2 दिवसात एकदम तिने चेंज केलेला ग्रुप लक्षात येण्यासारखं होतं. यामागचं त्याला रिझन. बरोबर आहे तुझं. त्याचं बोलणं तिला पटलं. आपली फसवणूक हवी असं कोणाला वाटतं? आणि तो आपल्याला पोटतिडकीने सांगतोय, तेही आपल्याच भल्यासाठी. हे न कळण्याइतपत ती बावळट तर नक्कीच नव्हती ना. तिला मनातून छानही वाटतं, की एवढं होऊनही तो आपल्यावर चिडून नव्हता, तर आपलाच चांगला विचारही करत होता. बरं, सोड ते सर्व, त्याने हसून म्हटलं. बी माय फ्रेंड्स. होशील? त्याने तिच्यासमोर एक सॉफ्ट ड्रिंकची बॉटल ऑफर करत विचारलं. फ्रेंड्स? तिनं स्पष्ट विचारलं. हं, काय माहीत? आपल्या प्रेमाची सुरुवात याच फ्रेंडशिपमधून झाली तर? तो तिला डोळा मारत म्हणतो आणि ड्रिंकचा आस्वाद घ्यायला लागतो. पण ते ऐकून मात्र ती शॉकमध्ये जाते. ते साधं सॉफ्ट ड्रिंक होतं, पण त्याच्या बोलण्याची ती नशा त्या ड्रिंक्स रूपी आधी पोटात आणि नंतर डोक्यात जाऊन तिला भिनभिनायला लागलं. प्रत्यक्षात काय तो बोलला असं सारखं स्वतःच मनाला विचारून त्याचं उत्तर आठवताच पोटात फुलपाखरू जमा झाली आणि थैमान घालण्यास त्यांनी सुरुवातही केली. डायरेक्ट नसला बोलला तरी त्याने पॉझिटिव्ह सिग्नल तरी सध्या तिला दिलाच होता की इनडायरेक्टली. काय वाटतंय? सुहास आणि प्राजू एकत्र येतील? केतू आणि अभिमन्यूचं प्रेम फुलत चाललं आहे. तर ते जाणून घेण्यासाठी ते कुठपर्यंत जाईल हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा करार एका लग्नाचा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हो, अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.